नमस्कार मंडळी, तर तुमचं स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत संक्रांत स्पेशल मस्त अशी तिळाची वडी. अगदी साध्या सोप्या पद्धतीने म्हणजे घरगुती सामानमध्ये आहेत ना, आपण म्हणजे सहज आणि सोप्या पद्धतीने आहेत ना, आज आपण तिळाची वडी बनवणार आहोत. आणि दिसायला सुद्धा एकदम जशी आपण स्वीटमधून आणतो ना, सेम तशीच दिसते आणि खायला पण आहेत ना चव अप्रतिम लागते. तर चला, तर आपण तिळाची वडी बनवूया. तर तिळाची वडी बनवण्यासाठी आहेत ना, सुरुवातीला आहेत ना मस्त गॅसवर आहेत ना जाड बुडाची कढई ठेवायची, जेणेकरून आहेत ना आपण तीळ जेव्हा भाजतो ना तर ती आहेत ना लवकर अशी म्हणजे करपल्या जात नाही आणि व्यवस्थित भाजल्या जाते. तर इथे बघू शकता, तर मी इथे आहेत ना एक वाटी तीळ घेतलेली आहे. गॅसची फ्लेम आहेत ना मिडियम राहून द्यायची, जेणेकरून आहेत ना आपली तीळ आहेत ना खमंग हातपर्यंत आहेत ना छान व्यवस्थित आहेत ना भाजल्या जाते. तर शक्यतो आहेत ना तीळ आहेत ना आधी व्यवस्थित स्वच्छ अशी म्हणजे निसून वगैरे घ्यायची, जेणेकरून त्यात खडे वगैरे राहतच नाही. पण एखाद्या वेळेस आहेत ना म्हणजे आपण निसून घ्यायची असते. तर इथे बघू शकता, मस्त इथे आहेत ना मी कमी गॅसवर आहेत ना छान अशी तीळ आहेत ना मस्त खमंग भाजून घ्यायची आहे. जेव्हा त्याच्यामध्ये आहेत ना तडतड असा आवाज यायला लागला ना, तर समजून जायचं आपलं ते आता भाजायला आलेली आहेत. तर इथे आहेत ना कंटिन्यू हलवत राहायचं, जेणेकरून आहेत ना आपली तीळ आहेत ना सगळी एकसारखी भाजल्या जाते, जेणेकरून आहेत ना तिळाचा जो खमंग वास असतो ना तो पूर्ण असा सगळ्या तिळामध्ये आहेत ना व्यवस्थित हे होतं. तर जेव्हा पण आपण तिळाची वडी बनवतो ना, तर शक्यतो आहेत ना अशी मोठीच कढई घ्यायची, जेणेकरून बनवायला पण आहेत ना आपल्याला आहेत ना सोपी जाते. तर इथे मी तीळ काढून घेतली म्हणजे भाजून झाली. त्यानंतर इथे लगेच आहेत ना एक वाटी शेंगदाणे घ्यायचे. जेव्हा आपण तिळाची वडी बनवतो ना, तर एक वाटी तीळ आणि एक वाटी शेंगदाणे घ्यायचे. हे प्रमाण आहेत ना सारखं राहून द्यायचं आणि त्याचप्रमाणे एक वाटी गूळ घ्यायचं. तर इथे आहेत ना शेंगदाणेसुद्धा आहेत ना कमी गॅसवर छान व्यवस्थित परतून घ्यायचे, कारण त्याची साल वगैरे काढून येत ना आपण म्हणजे साल काढू पण शकता तुम्ही, काही जर एखाद्याला काढायचे नसेल तर ते तसेच राहून देऊ शकतायत. तर इथे देखील येत ना शेंगदाणे असे खरपूस मस्त भाजून घ्यायचे, जेणेकरून येत ना मग ती वडी जी असते ना ती एकदम खमंग लागते खाण्यासाठी. तर आता शेंगदाणे आणि येत ना ते व्यवस्थित भाजून घेतलेले, तर ते आपण येत ना आता असे मिक्सरमध्ये ना टाकून घ्यायचे. तुम्हाला हवं असेल ना तर तुम्ही येत नाही इथे शेंगदाण्याचे सालसुद्धा काढू शकता, पण मला येत ना तसेच राहून द्यायचे होते, त्यामुळे मी तेच राहून दिले. तरी अशा प्रकारे येत ना मिक्सरला असे बारीक करून घ्यायचे आहेत. म्हणजे असं त्याचं टेक्चर राहून द्यायचं, खूप बारीक पण नाही करायचं. तर आता एक वाटी तीळ आणि एक वाटी शेंगदाण्यासाठी एक वाटी गूळ इथं घ्यायचा आहे. म्हणजे आता पाक बनवण्यासाठी ना तिथे 2 चमचे आहेत ना पाणी टाकून घ्यायचं, जेणेकरून आपला पाक आहेत ना कडक होत नाही. आता इथे जेव्हा आपण पाक बनवतो ना तर गॅसची फ्लेम एकदम कमी राहून द्यायची, कारण आहेत ना गॅसची फ्लेम फुल जर ठेवली तर आपला पाक बिघडतो आणि आहेत ना आपल्या वड्या सगळ्या कडक होऊन जातात. आपण जेवढं आहेत ना कमी गॅसवर करतो ना तर तेव्हा आहेत ना तर आपले जो गुळाचा पाक असतो ना तो कडक नाही होत आणि आहेत ना जी पाक शिजण्याची प्रोसेस चालू असते ना तर ती एकदम स्लो असते, त्यामुळे पाक अजिबात कडक नाही होत. तुम्ही पण जेव्हा पाक शिजवाल ना तर शक्यतो तुम्ही आहेत ना गॅसची फ्लेम आहेत ना कमीच राहून द्या. आता इथे बघू शकतात मी आहेत ना म्हणजे जो गूळ घेतला होता ना तर तो आहेत ना पिवळ्या रंगाचा घ्यायचा. त्याने आहेत ना तिळाची वडी एकदम छान कलर येतो आणि आहेत ना असं म्हणजे त्याचा कलर वगैरे छान वाटतो आणि दिसायला पण ती सुंदर दिसते. तर इथे बघू शकता आपला पाक आहेत ना छान प्रकारे आहेत ना मस्त शिजलेला आहे. तर आता आहेत ना आपला पाक शिजला आहे की नाही तो म्हणजे चक्कीसाठी वडीसाठी आहेत ना ओके आहेत का नाही ते कसं ओळखायचं माहिती आहेत का? एक वाटी घ्यायची, त्याच्यामध्ये पाणी टाकायचं, वरून येत ना हे जे गुळाचा पाक आहेत ना तो टाकायचा. जर आपण जेव्हा पाण्यात टाकलं ना तर तसा येत ना गोळा तयार होतो. तो एकदम असा जेलीसारखा झाला पाहिजे, जास्त कडक नाही झाला पाहिजे, म्हणजे आपला पाक शिजून जातो. त्यानंतर पाक झाला ना तर त्याच्यामध्ये जे आपण आहेत ना मिक्सरला तीळ आणि आहेत ना शेंगदाणे बारीक केलेले होते ना तर ते टाकून घ्यायचे आणि छान आहेत ना कमी फ्लेमवरच आहेत ना त्याला मिक्स करून घ्यायचं. जर आपण गॅस म्हणजे जोपर्यंत आपण हे व्यवस्थित परततो ना तर तोपर्यंत आहेत ना गॅसची फ्लेम कमी राहून द्यायची आणि व्यवस्थित त्याला हे करून घ्यायचं. तर इथे बघू शकता छान असं व्यवस्थित मिक्स झालेले आहेत. आता तर तुम्ही काय करू शकता, इथं गॅसची फ्लेम आहेत ना कमी करून द्यायची, म्हणजे बंद करून टाकायचा. त्यानंतर बंद केल्यानंतर आहेत ना त्याच्यामध्ये विलायची टाकायची, म्हणजे तुम्ही विलायची पावडर पण टाकू शकतात. मी आहेत ना विलायची आहेत ना ती आहेत ना बारीक आहेत ना कुटून टाकलेली आहेत. तर एकदा आहेत ना ती सगळी आहेत ना पूर्ण मिश्रणाला व्यवस्थित आहेत ना अशी मिक्स करून घ्यायची, जेणेकरून आहेत ना तिचा सगळं आहेत ना याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स होईल. त्यानंतर 1 चमचा आहेत ना इथे तूप टाकून घ्यायचं.
कारण आहेत ना जेव्हा आता आपण त्याच्या वड्या बनवणार आहेत ना, तर ते आहेत ना छान असं व्यवस्थित आहेत ना, त्याला चिटकलं नाही गेलं पाहिजे. ते आहेत ना व्यवस्थित परफेक्ट आपल्या वड्या निघाल्या पण पाहिजे आणि तुपाचा फ्लेवर मस्त आहेत ना आपल्या वडीमध्ये आहेत ना छान असा उतरेल असा. तर इथे बघू शकता तूप पण छान असं आहेत ना व्यवस्थित त्याच्यामध्ये आहेत ना मेल्ट पण झाले आहेत आणि सर्व असं व्यवस्थित मिक्स झालेले. आता आपण वड्या बनवायला घ्यायच्या. तर इथे आहेत ना अशी एक आहेत ना प्लेन आहेत ना परात घेऊ शकता, डिश घेऊ शकता. त्याला आहेत ना आधी तूप चोळून घ्यायचं, जेणेकरून आहेत ना जेव्हा आपण वड्या थापतो ना तर इझिली त्या निघल्या जातील आणि व्यवस्थित आहेत ना म्हणजे आपल्या वड्यांचा शेप पण व्यवस्थित येईल. तर असं आहेत ना तुमच्याकडं असा ब्रश असला ना तर ब्रशने पण करू शकता, नाही तर आपल्या साध्या हाताने पण करून घ्यायचं. आता काय करायचं, जे आपण ते मिश्रण होतं ना ते सगळं आहेत ना ते त्या डिशमध्ये ओतून घ्यायचं आहे. इथे आहेत ना म्हणजे थोडंसं नॉर्मल, लई गरम पण नाही ओतायचं, थोडं गार होऊन द्यायचं. कारण आहेत ना खूप गरम ओतलं ना तर आहेत ना त्याचे आहेत ना व्यवस्थित आहेत ना ते असं बसल्या जात नाही. आणि ते सगळं आहेत ना आपल्या जे याला लावतो ना आपण प्रेस करतो ना त्यालाच लटकून जातं. सुरुवातीला आहेत ना ते थोडंसं गरमच राहतं, त्यामुळे आहेत ना ते असं लटकलंच जातं. जेवढं म्हणजे जसं जसं ते थंड होत जातं ना तर ते छान व्यवस्थित त्याचा बेस बसायला लागतो. तर इथे बघू शकता मी अशी उचटणी घेतलेली आहे, त्याच्या साह्याने आहेत ना आधी आहेत ना ते स्प्रेड एकसारखं करून घेतलं. त्यानंतर असं आहेत ना मस्त थापून घ्यायचं आहे, कारण हाताला चटके बसतात. त्यामुळे तुम्ही पण येत शक्यतो काळजीच घ्या, जेणेकरून हाताला चटके बसणार नाही. अशा प्रकारे आहेत ना मी असा याचा वापर केलेला आहे. तर याने आहेत ना असं प्लेन करून घ्यायचं, जेणेकरून आहेत ना म्हणजे सगळीकडे एकसारख्या प्रमाणामध्ये आहेत ना अशी वडीची साईज येईल आपली आणि छान असं आहेत ना व्यवस्थित त्याला आहेत ना असा एकसारखा शेप आला पाहिजे. वरून व्यवस्थित जेवढं प्लेन दिसतं तेवढी आपली वडी पण छान दिसते आणि त्याची लेवल वगैरे मस्त वाटते. तर या प्रकारे आहेत ना मी सगळीकडून असं थापून घेतलं. जेव्हा पण आपण ते असं प्रेस वगैरे करतो ना तर त्याला आहेत ना शक्यतो तुम्ही तूप लावा. माझ्याकडून आहेत ना तूप लावायचं राहून गेलं, त्यामुळे ते असं चिटकतं आहे. तर तुम्ही तूप लावा, म्हणजे जेणेकरून येत ना छान असं व्यवस्थित होईल. तर इथे बघू शकता सगळं असं व्यवस्थित प्लेन करून घेतलं मी. आणि त्यानंतर काय करायचं, असं एकदा हलक्या हाताने येत ना ज्या कडा वगैरे असल्या ना ते सगळ्या अशा आहेत ना प्लेन करून घ्यायच्या, जेणेकरून मग अशा जास्त खडबड्या वगैरे नाही दिसणार नाही. तर इथे आता सर्व असं प्लेन झाले आहेत. तर आता काय करायचं माहिती आहे का, त्याच्यामध्ये आधीच आहेत ना मी थोडेसे आहेत ना ड्रायफ्रूट्स आहेत ना थोडे बारीक असे कट करून घेतलेले, कारण ती वरून ही तिळाची वडी आहेत ना बनवायला अगदी सोपी आणि साधी रेसिपी आहेत. तुम्ही इझिली आहेत ना तुमच्या घरच्या घरी आहेत ना मस्त अशी बनवू शकतात आणि घरच्यांना आहेत ना संक्रांतीची गोड गोड शुभेच्छा पण द्या तिळगुळ वडी देऊन. तर बघू शकतात आपलं असं व्यवस्थित छान प्लेन झालं. जेवढं ते आहेत ना थंड थंड होत चालतं ना तर त्याचं आहेत ना छान असं व्यवस्थित आहेत ना बसले जातं. शक्यतो आहेत ना जास्त गरम करू नका, कारण चटके खूप बसले जातात, कारण ते गुळ असतो आणि त्याचा पाक केलेला असतो. त्यामुळे आहेत ना शक्यतो आहेत ना तुम्ही थोडंसं आहेत ना त्याला नॉर्मल म्हणजे गार व्हायला ठेवा. तर इथे आहेत ना मी आधी ड्रायफ्रूट आहेत ना आधीच बारीक करून आहेत ना कट केलेले होते, कारण आहेत ना ते असे छान वरून टाकले ना तर आपली वडी पण आहेत ना खूप छान दिसतात, जशी आपण मार्केटमधून घेऊन येतो ना सेम तशीच दिसते. तर हे आहेत ना आधी ते प्रेस केल्या म्हणजे त्याच्यावरून आहेत ना असे टाकल्यानंतर आहेत ना प्रेस करायचे, जेणेकरून आहेत ना जेव्हा आपण वड्या बनवतो काढतो तर ते त्याच्यावरून आहेत ना साईडला झालं नाही पाहिजे. ते प्रेस केलं तर म्हणजे कसं त्याच्यामध्ये फिक्स बसून जातं. आणि आता हे बघू शकता आता किती छान झालं. त्यानंतर आहेत ना मी थोडं आहेत ना सेटल व्हायला ठेवलं, त्याला गार होईपर्यंत. त्यानंतर आहेत ना त्याला अशा लाईन्स मारून घेतल्या. मी आता हे नंतर परत तुम्हाला दाखवते, अशी वेगळ्या सुट्ट्या करून घेते जेणेकरून त्या वड्या आहेत ना इझिली निघाल. म्हणजे असं गार व्हायला सेट व्हायला ठेवलं तर आपल्याला वाटलं का नाही हे मीडियम असं म्हणजे कापण्यायोग्य झालं का लगेच कट करून घ्यायचे, नाहीतर खूप जास्त कट म्हणजे थंड झाल्यावर आहेत ना मग ते व्यवस्थित कापल्या जात नाही. त्यामुळे आहेत ना थोडं 5-10 मिनिटांनी लगेच आहेत ना कट करायला घ्यायचे. तर बघू शकतात इथे आहेत ना आपले छान अशा वड्यांना आहेत ना मी अशा उभ्या शंकरपाळ्याच्या आकारामध्ये आहेत ना छान असं कट करून घेतले आहेत आणि दिसायला पण खूप छान दिसत आहे. आता तुम्ही शक्यतो आहेत ना जेव्हा आपण चाकू वापरतो ना तो शार्प नाईफवालाच वापरा, जेणेकरून आहेत ना ते लगेच असं व्यवस्थित कट केल्या जाईल. तर इथे आता ते चिकट असल्यामुळे ते लवकर निघत नाही. आता मी इथे आहेत ना डायरेक्ट काढून घेतल्या आणि छान अशा डिशमध्ये आहेत ना मस्त त्याला ठेवले आहेत. तर तुम्हाला कशा वाटल्या ह्या तिळाच्या वड्या नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मकर संक्रांती स्पेशल तुम्हाला तिळाची वडी तयार आहेत. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.